कामावर पण ना असे लोक भेटतात ना, 2 चांगले असतात, 2 वाईट असतात. काही लोकं आहे ना, जेवण बनवून आलं का मनस्ताप देत नाही. म्हणजे विचार करतात, बाई ती कुठे असेल, कोणासमोर कसं बोलायचं. काही लोकं आहे ना, जेवण बनवून आलं ना, असं झालं, तसं झालं, असे फोन करून मनस्ताप देतात. आणि काही लोकं आहे ना, आपण जर समजा आपण कधी बोलतो, बाबा मी कुठलंही काम करते म्हणजे तू मला मुलं सांभाळायचं सांग, पेशंट सांभाळायचं सांग, हॉटेलचं काम सांग, भांडे घासायचं काम सांग, असं कुठलं बी काम. तर मी एक ठिकाणी कामाला जाते. ती बाई दारू पिऊन आली, मजा मारून आली आणि उलटी केली घरी येऊन. मला म्हणते तेवढं उलटी पुसा म्हणे. म्हटलं काय? म्हटलं आता तुझी उतरू दे, मग तुझी उद्या खरडपट्टी काढते. मी ते काय पुसलं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी मला गेल्यावर म्हणती का तुम्ही ते पुसलं नाही म्हणे उलटी. म्हटलं तुझ्या बापाची नोकर आहे मी. तू माझ्या मारून येशील, उलटी करशील आणि मी पुसायचं. मी म्हणे तुम्ही तर बोलले मी पैशासाठी काय पण काम करते. म्हणे मी पैशासाठी काय पण काम करते म्हणजे भांडे घासते, हॉटेलचं काम करते, मुलं सांभाळल, झाडू मारायला सांग, तू एक्स्ट्रा 100 पोळ्या सांग. असं तू उलटी पुसायला सांगितलं ती नाही मी करणार म्हटलं. मी पैसे देते म्हणे. म्हणलं 1,00,000 पण दिले ना तरी मी करणार नाही. कारण तू आजारी असते ना म्हटलं तर मी नक्की पुसलं असतं. कारण तू आजारी आहे. अजून तुला मी म्हटले असते सगळं मोकळं कर, उलटी कर, तुझ्या पाठीवर हात फिरवला असता का तब्येत बरी नाही आहे. तू मजा मारून येशील, दारू पिऊन येशील आणि मला म्हणशील उलटी पुस म्हणून. नाही पुसणार. एवढी तिला बोलली ना, एवढी बडबड केली ना, मजबुरीचा मला तू फायदा घेऊ नको. मला काही पण काम सांगू नको. उद्या तू मला काय पण काम सांगशील आणि पैसे देते असं म्हणल. असले कामं मी करत नाही म्हटलं. नालायक कुत्री, बेशरम म्हटलं. लाज नाही वाटली का म्हटलं तुला? हां, मग म्हणे जास्त बोलायचं नाही. आम्ही सॅलरी देतो का तुम्ही सॅलरी देतात? म्हणजे तुझ्या ह्या बोलण्याचे आणि तुझ्या ह्या वकण्याचे ती सॅलरी मी घेत नाही. मी कामाची सॅलरी घेते आणि मी ऐकून घेणार नाही. मी आजपर्यंत कुठल्याच कामावर हॉटेलचं काम केलं असेल तर कोणाला सर म्हणली नाही ना, कोणाला मॅडम म्हणली नाही. घरकामं केले असेल, स्वयंपाक कामं केले असेल, पेशंट सांभाळलं असेल, कोणाला सर म्हणली नाही ना, कोणाला मॅडम म्हणली नाही. देऊ का, घेऊ का, करू का, समजा बाळ सांभाळायचं, आंघोळ घालू का, एवढंच. कोणाला मी भाव दिला नाही. आता त्या बाईनी मला पहिलं बाळ सांभाळू होती मी ती. त्या बाईनी मला कामावरून काढलं तिने नाही मला, मी सोडलं. पण तिला काय वाटलं ही सगळ्यांना सांगाल मी सोडलं म्हणून मी काढलं असं तिला वाटलं. म्हणून ती मला बोलली नका येऊ असं. तर तिला अजून बाईने भेटली. अक्षरशः स्वतःचं घर सोडून ती भाड्याच्या घरात गेली राहायला. का का आज ती 4 लोकांचं माझं नाव काढते की खरंच माझं चुकलं. म्हणजे तिच्याकडं माझ्यानंतर 2 बायका टिकल्या नाही, तर माझ्या अगोदरच्या 4 बायका टिकल्या नाही. म्हणजे ती बाई किती डेंजर असेल. आणि मी टिकली. तर मी का टिकली? परिस्थिती, जाऊ दे बाई, कामं भेटत नाही, वय झाल्यावर कामं भेटत नाही. पण एवढं कोणी मजबुरीचा फायदा घेईल असं मी वागत नाही आणि वागू देत नाही समोरच्याला. पटल तर ठेवा. मी कामाच्या मागे लागत नाही, काम माझ्या मागे लागते. आपण मजबूर आहे की बाबा जाऊ दे, कामाने भेटत, जाऊ दे बाई, म्हातारपणात आपण काय खाणार, काय पिणार, मग आपलं कसं होणार. म्हणजे याचा बी कोणी गैरफायदा घेतला ना, ते लोक मला बिलकुल चालत नाही. त्या गांडीवर लाथ मारून आली मी त्या बाईच्या असं. तर मी डायरेक्ट बोलली हे असं उलटी बिलटी पुसायची मला काम. इतकी तिला बडबड केली ना, मी एवढी बडबड आहे ना, मी माझ्या मुलांना बी कधी असं टाकून शब्द कधी बोलली नाही. एवढी मी तिला टाकून शब्द बोलली. बेशरम, नालायक कुत्री, तुला लाज नाही वाटली का? तुझी आई असती तर तू उलटी पुसायला लावली असती का? अगं मी उलटी तुझी पुसली असती, पण तुझी तब्येत बरी नसती ना तर नक्की पुसली असती. तुझ्या पाठीवर हात फिरवला असता. पण ही असल्या उलट्या मी पुसणार नाही. तू मजा मारशील, दारू पिऊन येशील आणि मला उलटी पुसायला लावशील. नालायक कुत्री.